चषक 2024च्या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी शिराळा शहर राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, शिराळा तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सन्मान्य विश्वास कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य विजयराव नरडे आप्पा, कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य सुरेश चव्हाण आप्पा, त्याचबरोबर युवा नेते गणेश पाटील दूध संघाचे संचालक, त्यांच्यासोबत आलेले कांदेगावचे डेप्युटी सरपंच सन्मान्य पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच प्रमुख मान्यवर, व्यासपीठाच्या समोर सध्या मैदानावरती जे प्रेक्षक उपस्थित झाले त्या सर्व प्रेक्षकांचं या स्पर्धेकरता अखंडपणे समालोचक करणारे आमचे किरण मस्कर सर आणि निलेश मर्डेकर सर यांचं देखील खरं तर आमच्या संयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करणं गरजेचं आहे। गेली 2 दिवस सातत्यानं आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी समालोचन करत आहात। शिराळा आणि वाळवा तालुक्याच्या इतिहासातील पहिली पंचायत समिती निहाय घेण्यात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी लाभलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद कालच्या दिवसामध्ये सत्रामध्ये झालेल्या सामन्यामध्ये अतिशय शेवटच्या क्षणापर्यंत मला वाटतं ग्रुपमध्ये कोण टॉप करेल हे सांगता येत नव्हतं। सगळेच संघ तुल्यबळ झाल्यामुळं आज ही तीच परिस्थिती झाली। 3 संघांचे समान गुण झाले, काल 2 संघांचे समान गुण झाले, आज 3 संघांचे झाले। त्याचा लकी ड्रॉ पद्धतीने एक संघ वाटेगाव मला वाटतं क्वार्टर फायनलसाठी पात्र झाला आहे आणि या सामन्यामध्ये जिंकणारा संघ हा दुसरा क्वार्टर फायनलिस्ट आपल्याला मिळणार आहे। माझी सगळ्या संघांना विनंती आहे, खेळ आहे, जय पराजय होत असतो, पडला की पडला याच्यापेक्षा लढला कसा हे महत्त्वाचं असतं। खूप कौतुक तुमच्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभतं, याबद्दल तुमचं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो। तसेच जे क्रीडाप्रेमी शिराळा आणि शिराळा परिसरातून उपस्थित होत आहेत त्यांचं देखील आपल्या सर्वांच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो किरण मस्कर सरांना आपण पुढील समालोचन या ठिकाणी करावं। खूप खूप धन्यवाद विजय तोरपुडे सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात। सातत्याने या स्पर्धेच्या पडद्यामागचे हिरो जर कोण विचारलं तर विजय भाऊंचं नाव आणि ओम साई संपूर्ण ग्रुपचं नाव टीमचं नाव नक्की आम्ही घेऊ। बरीचशी मेहनत प्रत्येकाची राहिले। आमदार चषक 2024 साठी आदरणीय आमदार मानसिंग नाईक भाऊ यांच्या नावानं खेळली जाणारी स्पर्धा तुम्ही पाहताय। यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू अगदी एक धाप यावेळी मात्र कंप्लीट केला आणि प्रत्येकाची साथ राहिले। मी अगदी उल्लेख करेल, आपण पाहिलं तर पैलवान राजू हिरवडे साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर सुनील कवटेकर साहेब यांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो, वेलकम सुस्वागतम। प्रतीक पाटील असेल, प्रतीक दादा आपण पाहिलं तर दुसरा पण प्रतीक दादा साठे, या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करेल कारण प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला या स्पर्धेमध्ये। सुहास खोत असतील, प्रत्येक जण आपण पाहिले तर बाबासो पाटील असेल, प्रत्येक जण महत्वाचा राहिला या स्पर्धेसाठी। टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचले 2 या आकड्यावरती। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे। सईद एका साइडला, दुसऱ्या साइडला मनोज आहे। प्रदीप सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये गोलंदाजी करतोय। ओहो, यावेळी फटका चांगला केला, पॉइंट रिजनला कॅच ड्रॉप होतीये। महत्वाची मॅच आहे, क्वार्टर फायनल मॅच आणि त्यामध्ये अशा चुका करून चालणार नाहीये। जर क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचायचं तर या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल। कॅच ड्रॉप झाली, एकच कॅच। जेव्हा एखादा खेळाडू त्या कॅचचा संधीचं सोनं करतो तेव्हा ती कॅच बाबळीच्या काट्यासारखी मनाला टोचली जाते आणि अशा कॅचेस नाही परवडत। ड्रॉप झाली, बॅकफुटला जाऊन सुरेख फटका, अप्रतिम फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला 1 सेकंड थर्ड बाउन्सला आमदार चषक 2024 चा येतोय दमदार चौकार। अप्रतिम मॅच, सुरुवात दमदार झाली। एका साइडला आपण पाहिलं तर
येलूर संघ गोलंदाजी करतोय. पेठ संघ दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर नाणेफेक येलूर संघाने जिंकले. दे वॉन दी टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पेठ संघाला पेठ पंचायत समिती गट संघाला पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे आणि अशा पद्धती मॅच सध्या खेळली जाते. तुला थकण्याची मुभा आहे, तुला थांबण्याची मुभा आहे, पण तुला हरण्याची मुभा नाही, हे जरूर बोलू शकतो. प्रत्येक टीम साठी थकू शकता, थांबू शकता, पण हारून कोणाला चालणार नाहीये. अशी मॅच आहे. करो या मरो, जितना पडेगा भाई. सुरेख फटका हवेमध्ये, खेळाडू आहे चेंडू पर्यंत येतोय आणि यावेळी कॅच पकडली जाते. व्हाट अ कॅच, अप्रतिम कॅच. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब. अप्रतिम फटका पहा हवेमध्ये. त्यानंतर ही जी कॅच पकडली दॅट्स कॉल ऑस्ट्रेलियन कॅच. एक असते ओंजळ आपण बनवतो, दुसरं असतं जी ओंजळ आपण अगदी चेहऱ्यासमोर घेतो त्यालाच म्हटलं जातं ऑस्ट्रेलियन कॅच, आणि ती पकडली गेली. आणि तदनंतर या टीमचा अगदी रन मशीन मोठा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय, मिस्टर राजू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 7 या आकड्यावरती. 7 लॉस ऑफ दी 1 विकेट. 7 धावसंख्या. गोलंदाजीसाठी मिस्टर अमोल दादा मागील मॅचचे हिरो. कोल्हापूर पोलीस कार्यरत अमोल गुरव. संयम महत्वाचा आहे. म्हणजे संयम ठेवला तर चाळणीमध्ये पण पाणी साठवू शकतो, पण बर्फ होईपर्यंत थांबावं लागतं. रुकना पडेगा. जो थांबतो त्याला इथे धावा भेटणार. संयम या मॅच मध्ये महत्वाचा आहे. तुम्ही किती वेळ संयम ठेवताय ते गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खेळाडू चेंडू पकडला, फेकला, तो पण फेकी. ओहो, 1 रन. पुन्हा एकदा फसले, पुन्हा एकदा फसले. लालच बुरी बात है, लालच करके किसका हुआ है भला. लालच बुरी बात है, लालच हा लपलपो. ओमसाय एमटीसी ने जो रिप्ले टेलिकास्ट दाखवला तो अप्रतिम होता. पहिला चेंडूवरती रनआउट झाला, कुठली धाव आली नाहीये. पेशन्स इम्पॉर्टंट आहे. रोहित, पेशन्स कोणाचा इथे असेल म्हणजे अगदी संस्कृत मध्ये बोलायला गेलं तर तव ध्येय तव शक्ती अति. संस्कृत मध्ये आपका ध्येय आपकी शक्ती है, आणि इंग्लिश मध्ये जर सांगायला गेलं युअर पेशन्स इज युअर पॉवर, म्हणजे पेशन्स कोणाचे असतील त्याची ताकद असेल. सुरेख फटका, मिड विकेट रिजन आहे. खेळाडू आता चर्चा केली, पेशन्स नाहीये, थांबत नाहीये, रुकना पडेगा, थांबावं लागेल. संयम कोणाचाच नाहीये. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज गॉन. करणं कधी थांबवायचं नसतं, कारण की जिथे प्रत्येक जण तुमची हरण्याची वाट बघतो तिथे जिंकण्याचा आणि विजयाचा गुलाल उधळण्याची मजाच वेगळी असते. या मॅच मध्ये एका साइडला पंचायत समिती गट पेठ संघ आहे, दुसऱ्या साइडला पंचायत समिती गट येरूळ संघ आहे. दोघे टीम आपल्या विजयासाठी, विजय शौर्याचा अलंकार आहे, तो मागून फुकट भेटणार नाहीये, तो नवस करून भेटणार नाहीये, लढावं लागेल. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पुश केला हलक्या हाताने. यावेळी मात्र पुश करो खुश रहो. 1 धाव या एका धाबेवरती. जो जितका मी म्हणेल संघर्षामध्ये होळून निघतो त्याला तितकाच म्हणेल की किंमत भेटते. एखाद्या बाजारामध्ये गेल्यानंतर कणीस विकायला असतं, साधं कणीस असतं 10 रुपयाने, जे भाजलेलं असतं ते असतं 20-25 रुपये. तुम्हाला आयुष्यात जितके चटके बसतात तेवढी तुमची किंमत वाढलेली जाते, आणि खरं आहे, या गोष्टी खरं आहे. भाजलेलं कणीस 25 ला भेटेल,
कारण की त्याने आयुष्यात चटके घेतलेले असतात. हीच आपल्या आयुष्याची व्याख्या. चटके घ्यावे लागतील, या मॅच मध्ये खेळावं लागेल. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये चुकी झाली आहे. आता रिक्स घेतली जात नाहीये. या आधी राजूची विकेट अशीच भेटली, आता रिक्स नाहीये. पण पेठ संघाचा बाहुबली म्हणजे रोहित मैदानामध्ये अजून उभा. रोहित एक लगाड आला तो लाईव्ह जिंकायला आला, अशी रोहितची बॅटिंग आहे. 4 चेंडूचा खेळ झाला, 8 धाव संख्या, 8 लॉस ऑफ दी 3. यावेळी सुरेख फटका पुन्हा एकदा यावेळी मात्र आहे. खेळाडू मिड विकेटचा चेंडू पकडला, फेकी डायरेक्ट ओहो फसला जातोय. पण प्रयत्न चांगला राहिला. थोड्या वेळासाठी रोहितची धडधड वाढली होती. आपल्या आयुष्याच्या त्या लाईनी पर्यंत तो पोहोचतोय की काय, तोपर्यंत त्याच्या टीम मधली खेळाडू अगदी हृदयावरती हात ठेवून उभे होते. कारण की रोहितची विकेट आली तर आधी टीम माघारी गेले. कारण की ऑलरेडी पहिली विकेट आली, दुसरी विकेट आली, तिसरी विकेट आली. शर्टाचं पहिलं बटन चुकलं तर बाकीची बटन चुकीची लागतात. तसं या टीमचं झालं. पहिलं बटन चुकलं, बाकीची 2 बटन चुकीची लागली. आता डाव सांभाळायचा प्रयत्न बंटी आणि रोहित कडून केला जातोय. 1 टू गो. ओहो सोडून दिला. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिकच्या बाहेरून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव. अमोल यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे. स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जाते पूर्ण घामाने पूर्णपणे भिजलेत. रोज पाण्याने आंघोळ करतो तो दिवस बदलतो, घामाने आंघोळ करणारा नशीब नक्की बदलतो. या मॅच मध्ये तेच आहे. घामाने भिजलेत, नशीब कोणाचं बदलेल. गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, फसला गेलाय. आणखीन एक विकेट, आणखीन एक फलंदाज गॉन. बंटी मादने बॅक टू द डकआउट. विश्वास कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य आदरणीय भंडारा कदम साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आमदार चषक 2024च्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत केलं जातं. आदरणीय आमदार, दमदार आमदार मानसिंग नाईक भाऊ यांच्या नावानं खेळवली जाणारी स्पर्धा आमदार चषक. अप्रतिम मॅच सध्या चालू आहे. 2 षटकांचा खेळ झाला. परिस्थितीशी 2 हात करेन, शस्त्र टाकण्याचा विचार नाही, परवा नाही. आता संपलो तरी, परंतु अर्ध्यातून माघार नाही, परंतु अर्ध्यातून माघार नाही. या मॅच मध्ये भागना पडेगा, दौडना पडेगा. कारण की पळावं लागेल धावांसाठी, लढावं लागेल. रडणाऱ्यांचा इतिहास नाही झाला आतापर्यंत. रोहित यावेळी मात्र सर बॅटिंगने जरूर डाऊन ग्राउंड खेळून काढतो. खेळाडू या वेगाने 1 धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेत समाधान. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा धाव. एक प्रत्येक खेळाडू थकलाय मला माहिती आहे. कारण की आज आपण पाहिले तर दोन्ही टीम प्रत्येकी कंटिन्यू ही 5वी मॅच खेळत आहेत आणि ही 6वी मॅच त्यांना खेळावी लागते. म्हणजे थकवा तुमचा आज कशा पद्धतीने तुम्हाला रात्रीची झोप भेटेल या मॅच वरती अवलंबून आहे. फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन, खेळाडू वेगानं जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 धाव संख्या. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा खेळाडू इथे क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं झालंय, पण आता 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 रन तुमने चुराया जो सनम, चोरीची 1 धाव. 14 धाव संख्या, 14 ऑन स्कोर कार्ड. 3 चेंडू झालेले, 3 चेंडू आतापर्यंत बाकी आहेत. रोहित अकेला काफी है क्या? ओहो, यावेळी 1 हँड स्ट्रोक हवेमध्ये. विकेट कीपर मागे जातोय, विकेटचं पतन होतोय. बॅटची टॉप एज, विकेटचं पतन. फलंदाज रोहित ज्युनियर बॅक टू डकआउट.
4 षटकांचा खेळ झाला. टीमची टोटल अगदी 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 14 ऑन अ स्कोर कार्ड. वाटेगाव संघ खुश असेल, चिठ्ठीमधून वरती गेलाय. आज कोणीतरी उपवास पकडला असेल त्या टीम मध्ये. वाटेगावने चिठ्ठी लिहितानाच पाया पडले होते. पाया पडले होते चिठ्ठी लिहितानाच. 4 चेंडू झालेले, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इंद्रजीत क्षेत्ररक्षण सजवतोय विकेट किपर, सध्या लेफ्ट हँडेड बॅटर इंद्रजीत. अजूनही चान्स आहे, 2 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय. एक धाव इथे कंप्लीट केली. आता धावा जातात 15 इनफ आहेत का? या 15 धावा बस आहेत का हा प्रश्न आता मनामध्ये उद्भवलाय. आणि जास्त धावा हव्यात. अजून एक चेंडू बाकी आहे. रोहित अकेला काफी था, पण आता रोहित एकच विचार करतोय, टप्प्यात आला नाही आला तरी टप्प्यात घ्यावा लागेल. कारण की टीमला धाव्या हव्यात, लॉट्स मध्ये हव्यात, डझन मध्ये हव्यात. ज्याला रोज डालमुंडी खायची सवय तो डाळ भातावरती शांत बसेल का? नाही. आता हवाय मोठा फटका. बॅकफुटला जातोय, टॅप फटका, मिड विकेटचा खेळ. पुन्हा एक धाव, समाधान मानावं लागलं एका धावेवरती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, लालच बुरी भला, लालच करके किसका नाही हुआ भला. एकाच धावेती समाधान आणि टीमची टोटल जाऊन पोहोचते 16. 17 धावेचं आव्हान. 17-17, 1-7-17 आणि 17 धावे. सो बोला 17 धावेवरती आव्हान आहे. 17. उत्कृष्ट खेळ करत आहात. यानंतर अजून एक सामना होणार आहे. सर्व मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमदार चषक 2024च्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या शहादा तालुका राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष, कारखान्याचे विद्यमान संचालक सन्मान्य विजयराव नोडे आप्पा, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्मान्य विश्वास कदम उर्फ भंडाराना, तसेच कारखान्याचे संचालक सन्मान्य सुरेश चव्हाण आप्पा, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सन्मान्य सुनील कवटेकर भाऊ, प्रचलित संघाचे संचालक सन्मान्य गणेश पाटील साहेब, कांद्याचे उपसरपंच, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, दिवसभरामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी भेट दिली त्या सर्व मान्यवरांचं आदरणीय भाऊ आणि दादांच्या वतीनं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. सकाळपासून सुरू असलेल्या आजच्या दिवसातील हा मला वाटतं 11वा सामना. 10 सामने पूर्ण झाले. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आणि नेटकं नियोजन संयोजन असल्यामुळं चला लवकर यायचं आहे. खेळाडू परत बॅटलाईट अपील चालणार नाही. कालच्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तर शेवटच्या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये बॅटलाईट अपीलचा प्रश्न निर्माण झाला. या ठिकाणी काही नैसर्गिक आपत्ती आहेत. थोडासा दिवस लवकर मावळतोय, त्यामुळे आपल्याला विनंती असेल, दोन्ही संघांनी अतिशय उत्कृष्ट खेळ केला आहे. सकाळपासून 10 सामने झाले, त्यामध्ये 5 संघ खेळले आणि 5 संघामधून 3 संघांचे समान गुण झाले. या 3 मधून परत आपण चिठ्ठीद्वारे एका संघाला पुढे वाटचाल करून दिली आणि 2 संघामध्ये या ठिकाणी लढत होते. यातील जिंकणारा संघ हा वाटेगाव पंचायत समिती गणाबरोबर खेळेल. या गणाचं वैशिष्ट्य सर मी सांगतो आपल्याला. ज्या दिवशी आम्ही या स्पर्धेचं लकी ड्रॉद्वारे लॉट्स बनवले त्या दिवशी हा एकमेव असा गट झाला आहे की हा संपूर्ण वाळवे तालुक्याचा गट झाला आहे. एकूण 8 पंचायत समिती गण आहेत, पैकी 5 पंचायत समिती गण एका लॉट्समध्ये आलेत, जी त्यांची मागणी होती. पण योगायोग म्हणा किंवा एखाद्याचं नशीब की जो लकी ड्रॉद्वारे चिठ्ठीद्वारे आम्ही आत्ता जसं आपण केलं तसं चिठ्ठीद्वारे त्या ठिकाणी लॉट्स बनवले. कुठल्याही संघावरती अन्याय, कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. आदरणीय भाऊंनी आम्हाला स्ट्रिक्टपणे सूचना दिल्या होत्या की या स्पर्धेमध्ये कुठलाही राजकीय भेदभाव आणू नका, सगळ्यांना समान संधी द्या, जो प्रॉपर क्रिकेट खेळतोय त्याचाच समावेश यामध्ये घ्या आणि अशाच मुलांना आपण प्रत्येक पंचायत समिती गणानिहाय या ठिकाणी समन्वयक नेमले आणि त्या समन्वयकांच्या द्वारे आपण या संघांची निवड केली, जी की अतिशय उत्कृष्ट झाल्या. प्रत्येक पंचायत समिती आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत.
राजाराम पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. आपण आमदार चषक क्रिकेट स्पर्धेस भेट दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक असा आभार. चांगला चेंडू, मला वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेरून गेलेला. फक्त विजय भाऊ 17 धावेचं लक्ष. एक प्रश्न तुम्हाला विचारेल, स्पर्धा तुम्ही सगळं ठरवलं होतं, पाऊस पडला आणि त्यावेळी नक्की मनामध्ये काय होतं? नाही सर, शिराळा हे क्रिकेटचे पंढरी म्हणून ओळखलं जातं. इथं जर बघितलं तुम्ही तर गेले 4 दिवस माझ्यासोबत कुठलाही राजकीय भेदभाव न करणारे सर्वपक्षीय जे क्रिकेटवरती प्रेम करतायत ती सगळी मंडळी ही नियोजन करण्यासाठी गेली 8 दिवस. स्पर्धेच्या आदल्या दिवशी तुम्ही ज्यावेळी आला तर आम्ही सगळे मैदानावरतीच होतो. जवळजवळ रात्री 1:30 वाजेपर्यंत थांबून हे सगळं नियोजन करण्यासाठी माझ्यासोबत तुमच्या बाजूला बसलेला सुहास खोत असू दे, तालुक्याचे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतीक पाटील असतील, अमित निकम असेल, सचिन गायकवाड असेल, संदीप उबाळे असेल, विशाल दस असेल, संतोष गायत असतील, अभिजित सोनटके असतील, अशी बरीच नावं आहेत की ज्या. आणि योगायोग आणखीन एक सर सांगायचं राहिलं या चेंडूनंतर मी तुम्हाला सांगतो, अनेक खेळाडू आहेत की जे सिनियर आहेत आणि सध्या नवीन खेळणारे खेळाडू सुद्धा. पॉईंटच्या दिशेने चांगला फटका, त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड होतंय, चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या दिशेनं, चेंडू गेला सीमा रेषा पार, हा येतोय चौकार. तर रात्री 1:30 वाजेपर्यंत राबून या मुलांनी हे जे स्टेज उभा केलंय, अगदी इंटरनेट सेवेपासून तुमचं सहकार्य असेल, अमोल करून केलेली आमची बैठक व्यवस्था असेल, स्टेजची व्यवस्था असेल किंवा बाउंड्री लाईनला जी केलेली व्यवस्था आहे, या प्रत्येक सहकार्यानं माझ्या स्वतःची स्पर्धा समजून हे केलंय. त्यामुळे हे एवढं मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी करू शकलो असं मला वाटतंय. आणखीन एक तुम्ही प्रश्न विचारला होता ग्राउंड संदर्भात, तर सर मागल्या 2 दिवसापूर्वी अशी अवस्था या मैदानावरती होती की चालणं सुद्धा शक्य नव्हतं. त्या मैदानावरती आम्ही आज स्पर्धा घेतोय. सातत्यानं विशाल दस, संदीप वाळे यांनी स्वतः या ग्रास कटर करून, स्वतः कट करून त्याच्यावरती रोलर मारून किंवा विकेट बनवण्यापासून हे सगळं जे काय केलंय याचं श्रेय खरं तर तुमचं MTC ओमसाई आहे आणि आमचं क्रिकेटच्या टीमचं पण नाव योगायोगानं ओमसाई आहे. त्यामुळे ओमसाईचा योग जुळून आलाय. त्यामुळे सगळं ओमसाईने केलंय म्हणलं तर काय हरकत नाही. त्यामध्ये सगळे आहेत आमचे नागभूमीचं आणि ओमसाई, तर जवळजवळ 30-40 मुलं रोज खेळण्यासाठी असतात. म्हणजे जे क्रिकेटवरती प्रेम करतायत त्या सगळ्यांनी आपल्या स्पर्धेसाठी आपल्याला योगदान दिलंय. धन्यवाद सर. आज जास्त वेळ आपला घेणार नाही. सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा आदरणीय भाऊ आणि विराजदादांच्या वतीनं आपण या स्पर्धेस या ठिकाणी उपस्थित दर्शवली, आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच, मनापासून आभार. खऱ्या अर्थानं महत्त्वाची गोष्ट होती, कारण की या सर्व गोष्टी जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचं होतं. धावसंख्या आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 लॉस ऑफ दी 1 विकेट. तब्बल 17 धावेचं आव्हान आहे. 8 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. 7-7. आम्ही चेक करत होतो तुमचं लक्ष आहे का? 7 धावा. येस, आम्ही चेक करत होतो तुमचं लक्ष आहे का? चुका करतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. स्कोरर आमच्या बाजूलाच बसलेत. आहे तुमचा प्रतिनिधी. टीमचं ऍक्च्युली बऱ्याच टीमचं लक्ष असतं, त्यांचं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये असतं. आणि आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तब्बल आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 10 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. बॉलिंग अटॅक कसा पडतोय यावरती मॅचची चर्चा आपण करू शकतो. मिस्टर राजू गोलंदाजीसाठी दाखल झालेत. यावेळी देखील आपण पाहिलं सुरेख फटका, अप्रतिम विकेटचं पतन. बॅटर गॉन. मॅच कदाचित निघतीये का? कारण की इथे विकेट आली आहे, इथे डॉट बॉल आलाय, इथे फलंदाज गेलाय आणि कदाचित मॅच त्यांचा देखील मी उल्लेख करेल. त्यांची बरीचशी मेहनत आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये पाहतोय. आमची जी काळजी आहे, प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला राहिली. ठोको दीजिए. वेलकम प्रतीक दादा.
ते काय अटीतटीची मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला, अप्रतिम मॅच. 11 चेंडू 10. यावेळी देखील सुरेख फटका आहे. खेळाडू एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्याचा प्रयत्न दिलाच जात नाहीये. मॅच कदाचित बनू शकते. राजू हिनुगडे साहेब, हिरवडेकर साहेब, अभिजित नलवडे, बाबासो कदम यांचा देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला राहिलंय. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच, मनापासून आभार. थँक्यू डीजे अमोल. तुम्ही काळजी घेतली तर गळा, नाही तर डायरेक्ट भायखळा, कारण की 5 दिवसाची स्पर्धा आहे. यावेळी देखील ओहो अगदी लॉंग ऑन रिजन मधून खेळाडू वेगानं अगदी आरामामध्ये येतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, येस नो वेट, तोपर्यंत चुकी होते की काय, गलती हुई, चुकी झाली. गरजेचं होतं का, गरजेचं होतं का दुसरी धाव. बॅटर गॉन होतोय आणि या मॅचचं चित्र कदाचित बिघडतंय. मॅच कदाचित बनू शकते, बिघडू शकते, रंगू शकते, रंगवली जाऊ शकते. आणि रंगाचा बेरंग कधी या मॅच मध्ये होईल, कुठे होती मॅच, कुठे आणली जाते मॅच, बनत चालली आहे मॅच. हाय व्होल्टेज मॅच. मॉर्निंग ग्रुप, गुड मॉर्निंग ग्रुप उद्याच्या दिवसामध्ये देखील खेळताना दिसेल. ओम साई टीम देखील मला वाटतं 40+ सगळे त्या प्लेयर्स उद्याच्या दिवसामध्ये अनुभव बघायला भेटेल. मॅच चांगली चालली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव पुन्हा एकदा जाते. पहिला आवाज होता तसाच ठेव. 9 चेंडू 8 धावेची गरज, माफ करा 8 चेंडू 7 धावेची गरज. हे समीकरण आहे या मॅचचं. 8 चेंडू 7 हे समीकरण आहे. यावेळी देखील बाहेरचा चेंडू खेचून काढलाय, छेडछाडी केली त्या चेंडू सोबत. अगदी मध्ये बॅट टाकली मी म्हणेल. आमचे आदरणीय प्रमोदजी पाटील साहेब, मी विनंती करेल थोडीशी मदत आपल्याकडून जरूर होईल चेंडू आणण्याची. टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 12 या आकड्यावरती. यावेळी देखील स्क्वेअर कट केला जातो. चेंडू चांगल्या पद्धतीने स्टॉप केला, फेकी तर केली जाते, पण तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. आता समीकरण आपण पाहिलं तर 6 चेंडू 4 धावेची गरज. 6 चेंडू 4 धावा, 4 धावा 6 चेंडू. मॅच अजूनही ऑन आहे. 50-50% मॅच आहे. मॅच कोणत्याही दिशेला जाऊ शकते. येणारे पहिले 2 चेंडू या मॅचचे इम्पॉर्टंट आहे, कुठे नका जाऊ. असेच प्रोफेशनल बनत जातात. काल प्रोफेशनल खेळाडू होते, आज ग्रामीण कोई कोणाला कमी नाही. या इंद्रजित गोलंदाजीसाठी परिस्थिती 2 हात करेल, शस्त्र टाकायचा विचार नाही, परवा नाही. आता संपलो तरी, परंतु अर्ध्यातून माघार नाही. ही मॅच पूर्ण करूनच निघायची, अर्ध्यातून माघार नाही. कट केला पहिला चेंडू, कॅच पकडलो. हो, ही कॅच नव्हती, मॅच होती. कॅच ड्रॉप मॅच. यावेळी विकेट भेटते रनआउटची, पण ही कॅच होणं गरजेचं होतं. कॅच गरजेची होती. ऐकतो पण अर्थ अजूनही समजला नाही. त्या मागची खरी कहाणी आहे. 5 चेंडू अजून 3 धावेची गरज आहे. 5 चेंडू 3 धावा, 3 धावा 5 चेंडू. ही मॅच सध्या इथे येऊन पोहोचली.
व्हॉट अ मॅच. पाच चेंडू आणि 3 धावेची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. संग्राम पाटील मगाशी मागील मॅच मध्ये इंजर्ड झाले होते. तुम्हाला देणारे डंखच तुम्हाला पंख देतात आणि हे खरं वाटेतलेच काटे तुमच्या चालण्याचा वेग वाढवतात. हा वेगळा इतिहास आहे. 5 चेंडू 3. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. डॉट जातोय. अप्रतिम मॅच फेकीत केली आहे. ही वेळ वेगळी आहे. तुमच्या घरी सोफा सेट असेल, पलंग सेट असेल, ट्रॉफी सेट असेल, पण आज तुमचा माइंडसेट काय आहे यावरती मॅच आहे. म्हणजे तुमच्या शेतात काय पिकतं, डोक्यात काय येतं, बाजारात काय विकतं, या सर्व गोष्टी जर तुम्हाला माहिती आहेत या मॅच मध्ये तुमचं लक्ष आणि लक्ष. 4 चेंडू 3. बॅकफुटला जाऊन फसला जातोय की काय हवेमध्ये. धाव भेटतील किती, धावा भेटतील किती. फक्त एक धाव. व्हॉट अ मॅच. समोरून येणाऱ्या संकटांना दुरूनच ओळखता आलं पाहिजे आणि येणाऱ्या संकटांना हसता हसता टाळता आलं पाहिजे. या मॅच मध्ये चेहरा अमोलचा पाहिला तर शांत आहे, कारण की त्या चेहऱ्यावरती बरंच काय लिहिलेलं आहे. हल्ली पुस्तकांपेक्षा चेहरे जास्त बोलतात. या मॅच मध्ये 3 चेंडू 2 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं कट केला. चालाकी, चतुराई, शक्तीपेक्षा युक्ती बरी. ताकद आहे पण डोक्याचा विचार आहे. आता 1 धाव हवे विजयासाठी. 2 चेंडू 1 धाव. आणि डिक्लेअर भेटली, स्ट्राइक चेंज झाली. हा मी म्हणेल की हा नियम ज्यांनी ठेवलाय खूप चांगला नियम आहे. ओम साई मला वाटतं जे प्रॅक्टिसला प्लेअर असतात त्यांचा नियम आहे हा. खूप छान नियम. कंपल्सरी चेसचा नियम असेल, कारण की तुम्ही चिठ्ठीतली इम्पॉर्टंट मॅच खेळताय. 2 चेंडू 1. अप्रतिम नियम. कंपल्सरी चेस, ऑफकोर्स कंपल्सरी ड्रेसिंग आणि या मॅच मध्ये चेसिंग इम्पॉर्टंट आहे. 2-1. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न. डॉट अगदी यावेळी गॅप शोधून काढलाय. विजयाची मोहर आपल्या नावावरती करून घेतोय संघ. आपण पाहिलं तर अर्थातच पंचायत समिती गट येरूळ संघ विजेता संघ. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस साठी या वाटेगाव संघ. पंचायत समिती गट वाटेगाव वेलकम. टॉस साठी या. विश्वाजी कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय.